नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत आज भीम आर्मीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. या निर्णयामुळे समाजात कृत्रिम फूट पडून वंचितांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येईल अशी भीती व्यक्त करत शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासनाने या मागण्यांची गंभीर दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यभरात मोर्चे, रस्ता रोको आणि मंत्रालय घेराव यांसारखी उग्र आंदोलने छेडण्याचा स्पष्ट इशाराही भीम आर्मीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकृत निवेदनातून दिला आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये SC उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे त्याला आमचा तीव्र आक्षेप आहे, विरोध आहे. भीम आर्मी भारत एकता मिशन व संपूर्ण अनुसूचित जातीमधील सगळ्या जातींचा. तर आज निवेदन देण्याचं कारण असं की जो आज जाचक निर्णय बदर समितीने दिलेला आहे. बदर समिती स्थापन करून 10 तारखेला नोटिफिकेशन निघते महाराष्ट्र शासनाची व 15 तारखेला पर्यंत हरकती नोंदवायची असतात. पण जर तो अहवालच जनतेपर्यंत पोहोचेल नाही तर आम्ही हरकती नोंदवायच्या कुठं आणि कशा प्रकारे नोंदवायच्या. आणि एका जातीला, विशिष्ट जातीला सोबत घेऊन हे राजकीय षडयंत्र RSS भाजपा करते आहे, त्याला आमचा आक्षेप आहे. कारण की उरलेले 58 जातींचा प्रश्न हा मोठा येतो की आमचा SC उपवर्गीकरणाला जाहीर विरोध आहे. आम्हाला माहिती नाही वर्गीकरण कशा पद्धतीने, कुठल्या पद्धतीने करण्यात येते. त्याच्यामुळे आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम आर्मी भारत एकता मिशन धुळे जिल्हा टीमच्या वतीने जिल्हाध्यक्ष सागरजी चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेबजी शिरसाट, तसेच शहराध्यक्ष यश बागुल, तेजस पानपाटील, मयूर तपासे असे आमचे सगळे कार्यकर्ते व टीम उपस्थित होती. जय भीम, जय भारत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.